आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ह्या पण आल्यात माझ्यासोबत. चांगलंय. सुजित सर तुम्ही? हाय. फातिमा नाही आली? ती नंतर येणार आहे का? मणी सर ती म्हणाली तिचा घसा खराब आहे, तिला नाही जमणार यायला. ठीक आहे मग निघूयात. हो पण आईस्क्रीमची पार्टी आहे कुठं? मला एक चांगला आईस्क्रीमचा जॉईंट ठाऊक आहे. तुमची काही हरकत नसेल तर आजची ट्रीट माझ्याकडून चालेल ना स्वानंदी? हो चालेल की सुजित सर. चालेल काय धावेल. अहो काय तुम्ही इथेच डिस्कशन करण्यात वेळ वाया घालवणार आहात का? चला लवकर, मला आईस्क्रीमचं नाव घेतलं तरी असं एक्साइटमेंट झालीये. कसली हावरेट आहेस ग जेसी. अगं आईस्क्रीमचं नाव काढल्यावर मी अशी हावऱ्यासारखी वागते. या चला बसा. सुजित सावकाश. अरे सॉरी, गाडी गिअर मध्येच होती. सॉरी. कैसे हो योगेश दादा? ठीक है दादा, बहुत दिनों के बाद आए हो. हाँ, बहुत दिनों के बाद यहाँ पे आना हुआ. तुम्ही काय खाणार? मी आणि स्वानंदी मँगो फ्लेवर. ओके. आणि तुम्ही? मी नंतर सांगते. दादा 3 मँगो बनाना. मणी सर हो तुम्ही सुजित सरांना सोबत का आणलं? कारण सध्या त्याला आपल्या माणसांची गरज आहे. एकटा एकटा फील करतोय. मीच मुद्दामून घेऊन आलो त्याला इकडे. म्हणजे मला नाही कळलं. खरं तर स्वानंदी मी या विषयावर बोलणार होतो तुमच्याशी, पण मला असं वाटतंय सुजित तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलाय आपण विसरूयात का? हो मणी सर पण मी तुम्हाला आता डिटेल मध्ये नाही सांगू शकणार. मला असं वाटतंय एक संधी देऊन बघू त्याला अजून. मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे, मी जस्ट काय ठरलं कोण कुठला आईस्क्रीम घेतंय? मी सुजित सर आणि स्वानंदीने हे मँगो फ्लेवर घेतला. अरे वा. आणि तुम्ही? तुम्ही? मी सीताफळ खाणार. मी पण सीताफळ. दादा 2 सीताफळ द्या. थँक्यू सुजित सर. स्वानंदी ऍक्च्युली तुला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी. सॉरी कशाबद्दल? स्वानंदी तू खूप चांगल्या मनानं माझ्याशी मैत्री करायला आली होतीस आणि मी त्या सगळ्याचा खूप वेगळाच अर्थ घेतला. थँक्यू. या मधल्या काय तुझ्याशी जे काही वागलोय त्यासाठी सॉरी. खूप चुकीचं वागलोय मी. पण स्वानंदी माणसं कधीतरी चुकूच शकतात ना, आणि त्यांची चूक जर त्यांना कळली असेल तर त्यांना समजूनही घेऊच शकतात ना समोरची माणसं. स्वानंदी मला एक संधी दे. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. आपली मैत्री मला खूप गरजेची आता. प्लीज तू
आत्ताच मला लगेच सांगितलं पाहिजे असं काही नाहीये. तू तुझा वेळ घे ना आणि बघ मी मित्र बनण्याच्या लायक झालोय की नाही झालोय ते. त्यावर ठरव मला होकार द्यायचंय की नकार द्यायचंय ते. डोंट वरी, मी तुला त्रास नाही देणार. आय विल लीव्ह यू अलोन. हा आईस्क्रीम वितळत आहे, प्लीज खाऊन घे. मी आहेच. काय कसं वाटलं आईस्क्रीम? मस्त आहे. थँक्यू सुजित सर. बावीस, 23, 24, 25. संचिता मॅम, 25 मुलींनी सह्या केल्यात. क्या बात आहे. म्हणजे मेजॉरिटी आपल्या बाजूने. अर्थात 35 पैकी 25 मुलींच्या सह्या. वा 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 वा, गुड. वाह शिखा, आता पुढे गड तुला सर करायचा आहे. ओके, मी फक्त लांबून मज्जा बघणार. बरं. विश यू ऑल द लक. थँक्यू. ऑल द बेस्ट. वाजल्यात आली या. ती चप्पल पण कंटाळली तुला. ती फेकून दे, नवीन घे जरा. आता लेनी है लेकिन अगले महीने की सैलरी से. अरे आपने क्यों लाया? मेरा सच में गला खराब है. सेम. माझ्याकडे पैसे नसले ना तर माझाही घसा खराब व्हायचा, कधी कधी तर पोटही दुखायचं. फातिमा, डोंट वरी. तुमच्याकडे पैसे आले ना त्यावेळेस तुम्ही मला ट्रीट द्या. ओके? पैसे नसले म्हणून मजा मस्ती करायची नाही असं कुठे लिहिलंय का? आयुष्य एकच आहे, ते एन्जॉय करायचं. फातिमा, मला मान्य आहे घरची जबाबदारी आहे, मिळालेला पैसा काटकसरीने वापरायचा आहे, पण मग हे असे छोटे छोटे क्षण एन्जॉय करणार नाही तर कसं होणार? आयुष्य खूप लांब लचक आणि कंटाळवाणं नाही का होणार? तुम्ही तो पिक्चर मधला डायलॉग नाही ऐकलाय? बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. थैंक यू. मनी सर, एक बात बताऊं? वैसे तो मैं ज्यादा घुलती मिलती नहीं, लड़कों से तो बिल्कुल नहीं, लेकिन आप जब से हॉस्टेल में आए ना मला एक मित्र मिळाला. मित्र नाही, एक मोठा भाऊ जो आपल्या लहान बहिणीला नेहमी समजून घेतो. थँक्यू. माय प्लेजर. बर सर, तुम्ही ते आईस्क्रीम संपवा, अभ्यास करा, मी जातो, कामाचं बघतो. हाव जी. थांब. जनमत पक्षाचे खंदे कार्यकर्ते या हॉस्टेलमध्ये एक पाऊल जरी ठेवलत ना तर खबरदार. तुला या हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही, कारण आम्ही आणि या हॉस्टेल मधल्या एकूण 25 मुलींनी तुझ्या इथे राहण्याच्या विरोधातल्या अर्जावर सह्या केल्या. त्यामुळे आता हॉस्टेल मधनं चालतं व्हायचं. चला आवरायला घ्या सामान सुमान. सॉरी, मला माहित नव्हतं माझ्या इथे राहण्यामुळे इतक्या जणींना त्रास होतोय. मला कल्पना असे तर मी ते थांबलोच नसतो. मी घेतो आवरायला, सोडतो हॉस्टेल. मनी सर, अहो त्यांचं बोलणं नका मनाला लावून घेऊ. अहो ज्या ज्या पोरींनी या अर्जावर सह्या केल्या ना त्यांच्याशी जाऊन मी पर्सनली बोलणार, त्यांना काय प्रॉब्लेम आहे तुमच्यापासून हे विचारणार. अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ, तुम्ही खरंच जाऊ नका इथनं. काय ग पोरींनो, तुम्ही कशा काय सह्या केल्या याच्यावर?
तेच ना स्वानंदी. मनी, मीही सॉरी. म्हणजे मलाही टेक्निकली पटलं होतं की लेडीज हॉस्टेलमध्ये मुलगा असणं योग्य नाही. पण अरे तुझी गोष्ट वेगळीच आहे रे. तू इतर मुलांसारखं चीप नाहीस, उलट तू आम्हाला मदतच करतोस. इथे फार कोणाला माहित नाही, बट मला फीस भरणं शक्य नव्हतं. गेले 2 महिन्याची फीस मी भरलेली नाहीये. तर मनीनेच माझी थकबाकी ह्या महिन्याची आणि उलट पुढच्या 2 महिन्याची फीस भरली आहे. आणि फक्त माझीच नाही तर सुषमाची पण. खरं तर मनीने सांगितलं होतं की हे कोणालाही कळता कामा नये. पण ह्या सर्वच मुली तुझ्या विरोधात उभ्या राहिल्यात तर मला तर हवत नाहीये. म्हणून मी तुला दिलेलं प्रॉमिस तोडलं. पण आय एम रिअली सॉरी मनी. मी ह्या सर्वांच्या विरोधात एकटी काहीच नाही करू शकत. अहो पण मी तुम्हाला केलेली मदत आणि यांनी केलेली तक्रार या दोघांचा आपापसात काही संबंध नाहीये. तो म्हणतोय ना काही कनेक्शन नाहीये, मग तू कशाला उगाच वेगळा विषय काढतेस स्वाती? शिखा, तुमचा मुद्दा, तुमचा हेतू कळलाय मला. मी सोडतोय बोललो ना हॉस्टेल. मणी सर, अहो खरंच मनाला लावून घेऊ नका. आणि काय म्हणालीस तू शिखा? मणी सरांमुळे मुलींना अनकम्फर्टेबल होतं. माय फूट. उगाच काहीतरी सांगून मुलींना भडकवू नको शिखा. और नहीं तो क्या, मनी सबके भाई जैसा है. पोरींनो, तुम्ही कशाला यांच्या विरोधात सया बिया केल्या ग? कार्तिकी तू थांब. तू इथे नवीन आहेस, तुला माहित नाहीये तिथल्या गोष्टी. एक मिनिट. हे बघा, कोणी माझी बाजू घेण्याचं काही कारण नाहीये. मी जातोय बोललो ना. जातो, आवरतो. वा शिखा, चोख केलंयस तू हे काम. मी आता मणी समोर नाही येऊ शकत, कारण तो सुजितला सांगेल आणि सुजितला मला दुखवायचं नाही. मणी, तुला या हॉस्टेलच्याच बाहेर नाही काढायचंय मला, तर सरपोतदारांच्या नजरेतून सुद्धा उतरवायचंय. गुड जॉब शिखा, गुड जॉब. चला. मणी सर, अहो ऐका माझं, प्लीज नका जाऊ तुम्ही. स्वानंदी, तू समजावू नका यांना. आमचं नाही पण तुझं तरी ऐकतील. काहीतरी कर ना. मणी सर, अहो त्या शिखाचं मनावर घेऊन बसलाय तुम्ही. अहो तिने बाकीच्या पोरींना भडकावलं असणार म्हणूनच त्यांनी सही केली की. मणी सर, अहो नका मनावर घेऊ तिचं. प्लीज ऐका माझं. मी हात जोडते तुमच्या पुढं. मॅम, काय झालं? मॅम, त्या शिखा आणि संचिताने मुलींना मणी सरांच्या विरोधात उभं केलं. मणी सरांना हॉस्टेल सोडून जायला सांगितलं त्या मुलींनी. आणि मणी सर सुद्धा बॅग पॅक करून जायला रेडी आहेत. काय? हो मॅम, मला काहीच कळत नव्हतं म्हणून मी तुमच्याकडे आले. मणी, सॉरी, आम्ही काहीच नाही करू शकलो. पण काळजी घे. बाय. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मणी, बाय. बाय. मणी, काय रे, कुठे चाललास? संचिता मॅम, मणी बिचारा हॉस्टेल सोडून चाललाय. ओ, बाय मणी.
बाय. थांब मणी, तू कुठेही जाणार नाहीस. मॅडम, एक मिनिट. तुम्ही असं नाही करू शकत, कारण आमच्याकडे हॉस्टेलमधल्या मेजॉरिटी मुलींच्या मणी इथे राहण्याच्या विरोधातल्या अर्जावर सह्या आहेत. बहुतेक मुलींनाच मणी हॉस्टेलमध्ये राहायला नकोय मॅडम. तू काय करते तुला कळतंय का? तुझं डोकं फिरलंय? मॅडम एक मिनिट. तुम्ही प्लीज माझी बाजू घेऊ नका. मला यांची तक्रार, यांचा प्रॉब्लेम कळतोय. तू गप्पा बस. या हॉस्टेलची वॉर्डन मी आहे. मी ठरवणार काय करायचं ते. हरकत नाही मॅडम, तुम्हाला फायनल डिसिजन घ्यायचा आहे ना, तुम्हीच घ्या. पण मी तुमचं काम सोपं केलंय. एक मिनिट, असावरी. मॅडम, मी रीतसर अर्ज लिहून त्यावर मुलींच्या सह्या घेतल्या. हे बघा, अर्ज तुमच्या समोर आहे विथ सह्या. तुम्हाला इथे मणी नकोय ना? ठीक आहे, आपण त्याला हॉस्टेलमधनं काढून टाकू, पण आज नाही. उद्या उद्या हॉस्टेलचा वर्धापन दिन आहे आणि आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे. उद्याचा कार्यक्रम झाला की मणी हे हॉस्टेल सोडून निघून जाईल. अहो मॅडम, पण बस, आता या विषयावर चर्चा नाही. झालं ना तुमच्या मनासारखं? मग आता उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागा. जमल्या सगळ्या जणी? आय नो काही जणींना मी इथे नकोसा झालोय, पण आज आपल्या हॉस्टेलचा वर्धापन दिन आहे आणि तो जल्लोषात साजरा करण्यासाठी वॉर्डन मॅडमने माझ्याकडे जबाबदारी दिली. सो फक्त आजचा एक दिवस तुम्हाला मला सहन करायचं आणि प्लीज मला कॉपरेट करा. तर आज जो कार्यक्रम असणार आहे त्यासाठी आपण काही परफॉर्मन्सेस करणार आहोत. सो कोण कोण काय काय परफॉर्म करणार आहे ते सांगा, मग त्यानुसार आपण एक क्यू शीट तयार करूयात. मी गाणं गाईन आणि वेळ मिळालाच ना तर एखादा डान्स पण सेट करेन. सुपर. मी स्वानंदी, फातिमा आणि कार्तिकी ते आम्ही डान्स करू. ग्रेट. हे नाही बाई, मी गावाकडची मुलगी, मला लाज वाटते डान्स बिन्स करायला. ठीक आहे, मग मी, फातिमा आणि स्वानंदी आम्ही डान्स करू. जेसी, मी नाही डान्स बिन्स करणार, मला नको सांगू असलं काही करायला. ए स्वानंदी, तू गप्प बस ग. मणी सर, तुम्ही स्वानंदीचं नाव लिहून घ्या. तिला कसं कन्व्हिन्स करायचं हे माझ्या हातात आहे. आणि स्वानंदी, मी सगळं डोक्यात ठेवून डान्स कोरिओग्राफ करणार आहे. सो तू टेन्शन नको घेऊ, आपण छान डान्स करूया. एक मिनिट. स्वानंदीचं नाव कन्सिडर केलं गेलेलं आहे. ओके. अजून कोणी काय करणार आहे? मणी, मी गिटार वाजवेन आणि मला 10 मिनिटं लागतील. चालेल. हे येडी आहे का? हिला खूप इंटरेस्ट आहे परफॉर्मन्स मध्ये. इंटरेस्ट काढू का ग बाहेर? शिखा, ऐक ना, तू पण कर ना काहीतरी. डान्स कर. ही डान्स कसला भारी करते ना, म्हणजे आपण सगळ्यांनीच तिचे रील्स बघितलेत. तू डान्स कर ना प्लीज. जरा गप. बरं शिखा, प्लीज डान्स कर ना तू. शिखा प्लीज. मणी सर, मणी सर. पांढरीपाल, तू म्हणतेस तर करेन मी पण डान्स. बोला ना. मनी सर, ये आप क्या कर रहे हो? आपको मालूम है ना, इन्हीं लड़कियों ने आपकी कंप्लेंट की थी
अहो पण आता तिथे जेसी स्वानंदी सगळ्याच आहेत. आणि होतं असं कधी कधी एखाद्याच्या बोलण्यात वाहवत जातात लोक. पण आता बघा ना, त्याच मुली किती उत्साहात प्लॅनिंग करतात माझ्यासोबत. फिर भी मनी सर, आप कितनी भी कोशिश कर लो, आपको हॉस्टेल छोड़ के जाना ही जाना है. मग कशाला एवढी मगजमारी करायची? छोड़ दो. फातिमा, मगजमारी काय यात? हे बघा, माझं ना सगळ्यात आवडतं काम काय? मॅनेजमेंट. आणि हॉस्टेलचे उपकार आहेत माझ्यावर. याने मला आसरा दिलाय, अन्न दिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथे होमली फील होतं. या हॉस्टेलचे ऋण आहेत माझ्यावर, देणं लागतो मी याचं. म्हणून माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न. मनी सर, आपकी ये बात मुझे बहुत अच्छी लगती है. इतना सब होने के बाद भी आपके दिल में किसी भी चीज के लिए, इंसान के लिए कोई कड़वाहट नहीं है. आप इतने अच्छे क्यों हो? अब जो हूं, जैसा हूं वैसा हूं. मला ना हा वर्धापन दिन इतका जल्लोषात साजरा करायचा आहे ना की आधी कधी झालाच नसेल. हाँ जी. हा, पण मला त्यासाठी तुमची मदत हवी. चला. नहीं जी, मैं एक चैप्टर कंप्लीट करती हूँ, फिर आती हूँ. आप जाओ. हा, डन डन डन. पण लवकर या. जी. तायडे, तुझ्या मनात जे बी आहे ना ते आज मनी सरांना सांगून टाक. पण असं कसं सांगू? असं कसं सांगू म्हणजे? आता त्यात काय होतंय? तू त्यांना काहीतरी बोलशील तर ते काय तुला खाणार आहे होय? आणि एवढी कधीपासून घाबरायला लागली तू? बिनधास्तपणे जे बी म्हणत आहे ना ते सांगून टाक सगळं.